नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय। जिम मधून नाश्ता करूसाठी घराकडे जाई होते आणि आज जिम मध्ये कोण इल्लो तो बघा। त्याका म्हटलं चल पोच मार, तर हसाक लागलो। मी म्हटलं काय मेले असतं, तर पुढे वाटेक लागलो। घराकडे इले आणि नाश्ता करू बसले। नाश्त्यामध्ये होती कवटाची भाजी आणि सोबतच चपाती। अकडे आवशीन पपी क्रीम बिस्किट खाऊ घातल्यान, पण पपी इतको हुशार की त्या बिस्किट बाजूक ठेवल्यान आणि आतमधली क्रीम निवडून निवडून खाई होतो। तोंडाक अगदी रंगावून ठेवलेल्यान। नाश्ता करून परत कामार जाई होतंय तर बघलोय तर ह्याना अकडे रेशन दुकानात लाईन लावलेल्यान। घरच्यांनी सांगल्यानी भात होय तर लाईन लाव। दुपारी कामावरसून घराकडे इला आणि बघलंय तर जंबुरा एकटाच दुकानात गेलेला। मी म्हटलं काय गो खय फिरतो असतं म्हणता, मी चॉकलेट हाडू गेलेलोय। मी म्हटलं कसला चॉकलेट, तर म्हणता हे बघ फिशिंगचे चॉकलेट आणलंय। मी म्हटलं वा, गरवून गरवून चॉकलेट काढलं। खळ्यामध्ये बघलंय तर आज सगळे चमचमीत पदार्थ होते। हकडे मिरच्या होते दह्यात घातलेले, हकडे जवलं होतो आणि हकडे भात सुकत घातलेलं होतं। अरे खुर्चे ओळखीचे दिसतात, हे तर आपल्याच असत। सगळेजण बसन आपापली पदार्थ राखीत ठेवलेले। तकडेसून घराकडे गेलाय, फ्रेश वगैरे झाला आणि आपलं काळो घडो काढून निघालाय घाटकोपरला जाऊसाठी। तकडे गेलाय खरो, पण गाडीचं कामच नाही झाला। तोंड घेऊन परत घराकडे येईल। घराकडे येऊन जोक बसले आणि आज जेवणात होती कवटाची पोळी, सोबतच पाव भाजलेले होते। इंसांचो क्लासला जाऊन निघाला आणि घाटकोपर स्टेशनला जाऊन बघताय तर काय मुंबईमध्ये झॉम्बी। अरे बापरे, काय म्हणायचं आता, रस प्यायलाय म्हणलं माय। क्लास वरून सुटल्याबरोबर आधी घराकडे पटापट पळ काढलाय, कारण आपल्या घराकडे टोका वाहिल्या बायचा केळवान होता। घराकडे गेले आणि बघले तर बायचा मस्तपैकी स्वागत वगैरे केल्यानी, बायचा तोंड गोड केल्यानी, बायची ओटी भरल्यानी आणि बाईक मस्तपैकी कोंबडी वड्याचो बेत दिल्यानी। मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला। आम्ही भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तो सर द्या काळजी।